नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करता है इस जादू के चैनल में। जादू मतलब कोई मिल गया वाला जादू है, देख सकते हो, आपको दिख रहा होगा। कैसा लग रहा है बताओ। ये हमको गिफ्ट आया हुआ है। और वीडियो को सब्सक्राइब करो, अपने वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो। आप चालू करते हैं आगे का वीडियो, क्या चल रहा है क्या नहीं, हालचाल और बाकी सब ठीक है। आई होप सब ठीक होंगे। आज थोडा हिंदी थोडा मराठी, चला थोडं हिंदी थोडं मराठी येऊ आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करतोय। तर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर काही नवीन गोष्टी अजून बघायला भेटणार आहेत। थोडं जरा व्यस्त काम चालू आहे, तुम्हाला तर दिसेल पुढे व्हिडिओमध्ये काय काम चालू होतं वो, त्याच्यामुळं कळलं का। चला फेकू आपण थोड्याच वेळात। हां, काल कमेंट आली ती, मला लक्ष आहे माझं कमेंटवरती। तर हे बघा, हिला मी आता पाणीपुरी घेऊन दिली तरी पोरगी खाय नाही काय खाल्लं मग दुखत आहे म्हणजे, दाताला लागलंय, हाताला लागलंय लागलंय ना। मग इकडे बी काम चालू आहे, काम करता करता हे बी खाते, आम्ही बी खातो। या पाणीपुरी खायला। तिकट दिले तशी कम खाता मम्मी येतात ना। मम्मीच्या बी हात लवकर नाही येत, बाहेर गेली की मम्मी लवकर येत नाही। इकडे गेले हे बघा मित्रांनो, प्रिंट केलं मी, किती भारी दिसते बघा। ओ पण टाकून खा ना, मग कोण तुम्हाला किती तिकट आहे। हे शिवानी मी प्रिंट केला है ना, किती भारी दिसते बघा। कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा बरं। हे थिसिस बाइंडिंग आहे, काय थिसिस ब्लॅक थिसिस बुक बाइंडिंग। प्लीज मोठे मोठे हे बघा कसं दिसते भारी। ते पूर्ण नाही चिटकेल, तुम्ही पूर्ण चिटकला दाखवतो तुम्हाला एकदा। चला हे खातो भेटतो। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, याला मी प्रेस करतोय। तर कापड ना असं दाबणं, पण ते कोपरा निघून असं वर दाबल्यानंतर असं ते दाबणं म्हणजे हां इकडे घ्यायचं। जर कसं दाबायचं नाही दाबलं ना, असं निघत नाही, कापायचं। मस्त झाली आहे इथे पातळी ना, ठीक आहे ना। हो हे मस्त झालं आहे की नाही। तसं नको उलट वगैरे ते फाट। हा उघडू नको जरा, त्याला मी रेडीमेड पुस्तक लागतं, असं रेडी पुस्तक लागतं। काय करता तुम्ही ते का दिस इज बुक रेडी, कसं आहे, मस्त आहे। चला मग आता एक लाईक करून टाका आणि कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा बघा। एकच नंबर। प्रेस करावं लागतं याला। लयच भारी बनवले, लय भारी बनवले। याला म्हणतात बॅटिंग। पूर्ण कस्टमरच्या डिमांडनुसार बनवतो आम्ही। कस्टमर ते आतमधले पेज वगैरे प्रिंटेड वगैरे घेऊन येतात। आता चमक मार आम्ही डायरेक्ट प्रिंटिंग सह देण्याचा प्रयत्न करणार।
प्रिंटिंग पण होते आमच्याकडे, पण काही काही म्हणजे जे स्वतःचे प्रिंटर वगैरे असतात, काय काय असतं ते काय करतात, ते प्रिंट करून आणतात आणि आम्ही त्याचं बनवतो. सगळं बाइंडिंग करतो मी जवळपास. बघा मम्मी, ए मम्मी, मम्मी कानात हेडफोन आहे, हातात मोबाईल. एवढं रील्स बघू नये माणसाने. मम्मी ही सगळ्यांना रील्स शेअर करते मित्रांनो. बघा तिचा एक ID आहे इंस्टाग्रामचा, त्या ID वरून ती सगळ्यांना रील्स शेअर करते. काय म्हणजे फॅमिली बद्दल. काय काय करते? शिवानीला रील्स पाठवते. हा का? काय बी पाठवते. शिवायला मी म्हणलं तुम्हाला फॅमिली तिचा एक ग्रुप आहे, बसल्या त्या बसल्या ग्रुप मध्ये काम करत असते ती. तर सगळ्यांना नमस्कार केला आता. नमस्कार. म्हणजे भाजी झाली का? वेलकम टू आवर चॅनल. सब्सक्राइब करो चॅनल को. हा चालू आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हम्म. सपोर्ट करा DS केला. हा. आज माझा मूड नाही कोणाला बोलायचं. हो. नाही बोलायचं मला, रील्स पाहायचं मूड आहे. हम्म. कसं अवघडच काम आहे पप्पा. मला मूड रील्स पाहायचं. ए तुझं काय काम आहे? हिचं अवघडच चालू आहे. तिला रील्स पाठवते. तुला माहिती का आम्ही पाणीपुरी खाल्ली तुला सोडून. खाल्ली ना मी बी आता बाहेर. कसं व्हायचं रे? थंडी वाजत नाही का तुम्हाला? पाणीपुरी खाल्ली नाही हो, ठेवले होते ना. ते पुसायला घेतलं होतं ते तिकडं टाकून द्यायचं ना, चांगलं वाटत नाही. मी व्हिडिओ शूट करतो तू काढला मला का व्हिडिओ? दिसतंय. काढला काढला. भरपूर सारे शॉट येणार आहेत, भरपूर सारे व्हिडिओ काढून ठेवले आहेत. अजून भरपूर सारे शूट करणार आहे मी. आता जसं जसं निवांत होईन ना तसं तसं होईन. मी वारसात नको बोलत जाऊ म्हणते लोक. कळत कसं नाही आपले जे युट्यूब फॅमिली आहे ते काय म्हणते. आरशामध्ये नको बोलत जाऊ सारखं सारखं. आरशामध्ये सारखं म्हणजे हे बघा, या असं धरायला मला इथं असं सारखा सोपं जातं मला बोलायला, म्हणून मी आरशामध्ये घेतो. मग त्यांना बी कळायला पाहिजे ना आपण काय व्हिडिओ. मित्रांनो तुम्हाला सांगू का, या असा मोबाईल धरायला ना थोडं वेगळं वाटतं. या असा धरला ना काही टेन्शन राहत नाही. बॅक कॅमेराने एकदम भारी भारी सगळं झाली भारी. भाजी हे तुझी? बघा झाली की भाजी. हा. येते का भाजी किती तुला वाजता करता? करायला? हा ह्याच्या आधी खाल्ली तू कधी? हा तुला आवडते का त्याची भाजी? मी खाल्लेलीच नाही तर आवडायचा विषय नाही, पण मला बघून शेंगदाण्यासारखी भाजी त्याला काय होते? ते कसं लागतंय? भारी लागतंय ते खायला. छान लागतं. त्यात प्रोटीन विटॅमिन सगळं, प्रोटीन बिटीन भारी. ते काय असं थोडंच आहे. लईच लेकरं आला काय बाबा बाहेर गल्ली. खेळते. हं? काहीतरी बाहेर लेकरं आहे. तुला खाल्लीच नाही खरं भाजी तू? फक्त खाल्ली, कधीच नाही खाल्ली. नाही तिचं फर्स्ट टाइम आहे भाजी खायची. लय भारी लागते भाजी. अरे लय मस्त लागली. कशाची भाजी घेतली तेव्हा? राजमा. राजमाची. राजमाची भाजी. राजमा आहे तिने खाल्ली नाही. छोले राजमा छोले नाही का बाबा, राजमा वेगळा राजमा, छोले राजमा. वेगळा. छोले नाही. राजमाची भाजी तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, ती कोणाला नाही आवडती खाल्लेली. का कमेंट मध्ये सांगा. राजमाची भाजी आवडती का? आमच्या घरात सगळ्यांना राजमाची भाजी आवडते, फक्त शिवानीला सोडून. शिवानीने खाल्लीच नाही अजून, तर कशी माहित पडेल रे? आवडून कशी? खाल्लीच नाही तिला कसं माहित पडेल? गावाकडे आणत नाही तो. त्यांच्या गावाकडे नाही भेटत ते. तर काय राजमा आणि त्यांना छोले बी नसून माहित, माहिती का? छोले छोले माहिती. छोले माहिती का? डाब्यावर छोलेची भाजी भेटत नाही. काय काय खाल्लेलं मला सांग बरं. मी सगळ्या भाज्या खाल्ल्या. ते कोणत्या कोणत्या? बिजमा नाही सगळ्या सगळं. राजमा बिजमा नाही खाल्लं. नॉन व्हेज नाही खाल्लं. मग ते काय नॉनव्हेज आहे? नाही. राजमा आमच्या घरात कोणीच नॉनव्हेज नाहीये, व्हेजिटेरियन आहोत आम्ही. व्हेजिटेरियन, ग्रीन वाला व्हेजिटेरियन. मला Green. आवडतच नाही ग. हां तिला तर आवडतच नाही, पण सगळे व्हेजिटेरियन आहोत, एकदम प्युअर वाले. मी तू पण नाही खात ना? मला आवडतो काय नॉनव्हेज? राजमा. नॉनव्हेज? मी नॉनव्हेजचं विचारत होतो. मला काय, मी ऐकलंच नाही तू काय बोलतो तू. घ्या तुला हे अजिबात ती खातच नाही. काहीच विषय नाही मित्रांनो, मी बी नाही खात. आता तुम्ही नाही, म्हणता राजमाची भाजी आवडते मला असं काऊन झालेलं आहे असं, तर हे असंच खाऊन खाऊन झालेलं आहे सगळं. भात खातो हे ते 82 जास्त. किलो भात वजन खाऊ असंच नका. वाढलेलं आहे माझं. भात खाल्ल्यावर डेअरी सुटते. हम्म. हे काय, भात खाऊ खाऊ डेअरी सुटली. हे मम्मीचं अलगच काहीतरी चालू असतं आहे का नाही मित्रांनो? बघा जास्त कसं भात असतं. खाल्लं ना तर वजन वाढतं. खायला लागावं. नाही काल भरपूर सारे कमेंट पण चांगल्या आलत्या की थंडी पुण्या बिण्याला पण जास्त पडलेली आहे, सगळं भारी वाटतंय. हे बघा पप्पा बागवून बघा, तुम्ही मगाशी बघितलं ना, कवर चिपकवत होते आम्ही दोघं जण मिळून. कवर चिपकवलं
आता बुक सगळं दाखवली का? आवरलं बुक कशी तयार केली? बुक दाखवलं दाखवले बुक कशी तयार केली? तयार झाले दाखवले का? दाखवले झाकून ठेवले आता बुक संपलं झाकून ठेवलं. आणि जॅकेट कसं वाटतंय मला कमेंट मध्ये सांगा. तुला थंडी नाही वाजत का? शिवानी तुला आणायचं एक स्वेटर? तुला jacket आहे ना आणायचं? पण स्वेटर कुठे आहे ना, मेहंदी कलरचं स्वेटर आहे ना. आहे का मग स्वेटर घालायचा ना? ती घालायची. अरे ती काल म्हणली थंडी वाजत नाही तिला बिलकुल बी. रातचं पांघरू नको जाऊ. फुल मित्रांनो हे बघा मी इथं हे शर्ट हे घातलंय, ही हुडी घातली. ही हुडीची साईज आहे ना कमीत कमी मस्तपैकी एक आवडत नाही. 5-6 mm असं एवढं जाड आहे काही. हे बघा जाडीवर ना ह्याच्या आतमध्ये मला टी शर्ट आहे. ह्याच्या आतमध्ये थांबा ना तुम्ही मला अशी बोलू उडी त्याची. आणायची का उडी? उडी नको याच्या आतमध्ये टी शर्ट घातलेलं आहे. काल मी याच्या आतमध्ये शर्ट घातलं होतं. मला आतमध्ये पूर्ण गरमी होत होती. आणि हे मॅडम नुसत्या बसल्यात त्याच्यावर यायचं का? ड्रेसवरती. उडी आणायची का? ड्रेसवरती काल बसली गाडीवरती तरी बी म्हणत नाही मला गरमी होत अरे नाही. ती माझ्यासारखीच आहे. मला बी स्वेटर नाही आवडत. मला बी स्वेटर टोचत. टोचत नाही पप्पाला मी कधी स्वेटर घालते का? टोचत नाही पण पप्पा कमीत कमी थंडी वाजती बाहेर जर दुखणं आलं तर कसं व्हायचं दम घुटतो. मग? आता समजा तू बाहेर कुठे गेली बर्फा जागेवर तर मग काय करशील? दम घुटतो माझा. अरे मग तिकडे घावायला लागतं ना स्वेटर. -डिग्री मध्ये नेलं समजा कुठं बघू मग घ्यायची का उडी असली? उडी घ्यायची तुला? मी देतो ना घेऊन तुला. बघा मित्रांनो हे असं आहे, काहीच मागत नाही. लाल कलरची घ्यायची लय भारी दिसते. ते तसलं जॅकेट घ्यायचं काल त्या पोरीच्या अंगावर पाहिजे तसलं कोणत्या? ते रस्त्याला मी तुला कोणाची कॉफी नाही करीत हं. आणि घ्यायचं. ते नको का फुग्यासारखं ते जॅकेट शिलाई तुम्हाला माहित असं असं फुगे मला नाही बॉक्स आवडत असते तसलं. ते ऍप्स वाणी. नाही आवडत मला. ते टिक्का काऊन असा लावलाय? ते स्टार वाला घ्यायचं का रे? टिकली लावाय सोडून हे असा टिक्का का लावलाय तुम्ही? हा त्याला काय मग लाव दे लाव दे. कसा दिसतो तो? चांगलं दिसते. मंजोलिका मंजोलिका वाली टिक्का लावलाय. रात्रीचं असे पांढरे साडी घाल. हा अशी केस केस सोडायचे. असे गळ्यात सोड. अशी केस पुढे सोडायचे. गल्लीमध्ये एक लिंबू बिंबू. नको म्हणजे मलाच नाही भीती वाटत. हा? नाही नाही लोक पळते नाही. परत तुम्हाला सांगतो मित्रांनो गल्लीमध्ये कोणी दिसणारच नाही. असं मी त्या गल्लीमध्ये भूते म्हणते तर मग आपल्या गल्लीत कोणत्या गल्लीत? कोणत्या गल्ली भूत आहे? हो मागच्या गल्लीत. कोण म्हणलं? कोण म्हणलं मी? अरे, हा वास येईल नका. मम्मी काय सांगू my darling याच्या नंतर काय गेलं ना, तर भूत दिसतं कोण म्हणलं? मागच्या गल्लीत. जाऊ का आम्ही? तुला मी सांगते मी ऍक्शन कर भूताची. नको ना पण मला खरं हे बघा याच अवघडच काम चालू आहे. काय तिला करावं कशी त्याचं? भीती वाटते. मग माझ्यातच पाणी आलं. मला असं काही नाही आहे. भूतभीत काही नसतंय. मी मुद्दाम भूत नसतं रे सगळं माइंडचं हे असतंय. भूताबिताचं काही नसतंय. मी शिवानी मी किती कुठं एकटा फिरलोय ना मला माहिती. आहे ना. आहे ना. हा मग पांढरवणी यायची. मी अर्ध भारत कव्हर केला असं चार बघा. मिरच्या गुजरात लावायच्या, UP BP एक सगळीकडे लिंबू फिरून झालंय लावायचं, माझं. एक 7-8 वर्षापूर्वी मी गाडीचं काम करत होतो. अवघडच आहे भूत लावायचं आणि फिरायचं. हम्म? आणि रिअल मधलं भूतांतरले हा भाजी जळण बरं. जाऊ द्या आता. लय मोठा व्हिडिओ वाढलाय. ब्लॉग आपला लय मोठा होतोय. आपण गप्पा मारता मारता कंटिन्यू डायरेक्ट व्हिडिओ सुरू केला की सुरू करतो. मला असं वाटतं की आपण कट शर्ट मध्ये बाहेर फिरण्याच व्हिडिओ केला पाहिजे. मजा करत होते. भूत नावाची चीज नाहीये. कोणी घाबरू नका. तसं आम्ही एकदा चौफुलीला बघितलेलं. कोणी बघितलेलं? आम्ही जेव्हा गावाला चाललो होतो ना कसलं काय तेव्हा असतं रे काय अहो, खरंच आवाज येतो तुम्हाला. रात्रीच्या वेळेस फिरायला नाही हो पाहिजे. यार असं नका सांगू. एकटी राहते घरात. पप्पा सांग. अरे पण या घरात काय तुला भीती आली? हे बघ इथं दरवाजावरती हे बघ हनुमान इकडे दरवाजाची. इकडे श्री स्वामी समर्थ. अरे इथं जयवाचा फोटो आहे. इकडं देव आहे. इकडं देव आहे. इकडं देव आहे. विचार पप्पाला होतं. इकडं देव आहे. चारही भिंतीवर 4 देव लावले असताना हिला भीती वाटा लागली. हा पप्पाला विचार खरंच सांगते मी. पाठीमागून आवाज येत होता. हो. कोणाचा बाबा? ज्या पाया पडते मला नाही माहिती रे बाबा. हे काय मध्ये ते नाही. मुद्दाम तू सांग. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय. जय शिवराय. जय महाराष्ट्र. चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये. चल शुभ रात्री. आता